नमस्कार मैत्रिणींनो, चला आज 30 तारीख म्हणजे जून महिन्याचा शेवटचा दिवस. मग पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आपले कोणकोणते काम पेंडिंग आहे का, आपण पूर्ण केले की नाही, हे आपण 5 दिवस आधीच म्हणजे 21 ते 25 तारखेमध्ये आपण चेक करायचं आहे. मी पुन्हा एकदा आज शेवटचा दिवस असल्यामुळे मी माझं पुन्हा एकदा काम चेक करून घेते की मी माझी कामं ह्या महिन्यातली पूर्ण केलेली आहेत की नाही, की ज्यामुळे मला इन्सेंटिव्ह 1000 मिळेल. चला मग पाहूया. प्रथम आपल्याला डॅशबोर्डवर आल्यावरती बघा, इथे माझी होम व्हिजिट, आपल्याला होम व्हिजिट चेक करायची आहे. इथे माझी होम व्हिजिट 9 आहे पूर्ण महिन्याभराची. मला 9 वेळा होम व्हिजिट आलेली. आणि माझी व्हिजिट ड्यू म्हणजे काही माझी पेंडिंग आहे का, किंवा माझी होम व्हिजिट मिस झाली आहे का, तर असं काहीच नाही आहे. तर माझं हे काम पूर्ण आहे, म्हणजे होम व्हिजिट माझी पूर्ण आहे. नंतर सेकंड आहे ग्रोथ मॉनिटरिंग. तर इथे पण बघा माझे मेजरमेंट टेकन, म्हणजे मी वजन उंची घेतलेली मुलं 46 म्हणजे पूर्ण आहेत. माझं पेंडिंग काय आहे तर काही नाही. इथे पण तुम्हाला 0 दिसत असेल. आता पुढे जाऊया. सॅम मॅम, वजन उंची घेताना सॅममध्ये माझं 0 आहे, पण मॅममध्ये म्हणजे अंडरवेट चिल्ड्रनमध्ये माझं एक मूल दाखवत आहे. लो बर्थ वेट, तर ह्यामध्ये काहीच नाही आहे, 0. आता आपल्याला हे जे 4 बॉक्स दिसत आहेत आपल्याला, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपण ह्या पेजवरती येणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, इथे सुद्धा डॅशबोर्ड आहे. इथून सुद्धा आपण आपलं काम बघू शकतो. इथून गेल्यानंतर आपण इथेच येणार आहोत. इथे सुद्धा आपण आपलं काम चेक करू शकतो. हा आहे इव्हेंट. आता इव्हेंटवरती मी क्लिक करते. त्यानंतर सर्वात प्रथम आहे VHSND, त्यानंतर आहे CBE, त्यानंतर आहे ट्रेनिंग मॉडेल. आता मी VHSND चेक करते. इथे माझी डेट आलेली आहे. इथे आपल्याला डेट दिसत आहे. याचा अर्थ हा आहे की मी VHSND ह्या महिन्याची पूर्ण केलेली आहे, म्हणजे मी भरलेली आहे. जेव्हा आपण VHSND भरत नाही त्यावेळेला तिथे आपल्याला डेटचा रकाना हा खाली असतो, तो आपल्याला भरायचा असतो. मग जेव्हा आपण VHSND भरतो त्यावेळेला आपल्याला इथे ॲक्च्युअल डेट, म्हणजे कोणत्या डेटला आपण VHSND भरलेली आहे ती बघा इथे आपल्याला लिहून आलेली आहे. CBE, आता आपण सेकंड चेक करणार आहोत, ते आहे CBE. CBEवरती मी क्लिक करते. इथे बघा मी भरलेले आहेत. आपल्याला महिन्यातून 2 वेळा CBE भरायचं असतं, तर ते सुद्धा मी भरले आहे. तर ह्या महिन्यामध्ये 7 तारखेला रविवार आल्यामुळे मी माझं CBEची तारीख 8 तारीख टाकलेली आहे आणि 22 तारीख तर आहेच. CBEसुद्धा माझं काम पूर्ण आहे. नेक्स्ट आहे स्टॉक रजिस्टर. स्टॉक रजिस्टरला क्लिक केल्यानंतर आता हे बघा, इथे आपल्याला चेक करायचं आहे THR, स्टॉक रिसीव डेट. हे आपल्याला महिन्यातून एकदाच भरायचं असतं. जे आपण THR गरोदर, स्तनदा, 6 महिने ते 3 वर्षाच्या मुलांना आपण जो THR देतो त्याचं ते आपल्याला इथे भरायचं असतं. तर त्याची डेट बघा आलेली आहे आणि मी इथे भरलेलं आहे. आता सेकंड आहे SCM. बघा इथे क्लिक करूया. SCMवरती मी क्लिक करते. इथे पोटलीवरती गेलं की इथे आम्ही स्थानिक आहार, गरम ताजा आहार, नाश्ता प्लस गरम ताजा आहार असं दोघींची एका दिवसाची टोटल आम्ही रोज इथे ह्या रकान्यात टाकत होतो. पण आता जे बघा मैत्रिणींनो, 1 तारखेपासून हे बघा 30, हे लास्ट 30 तारखेचा भरलेलं आहे. म्हणजे बघा मैत्रिणींनो, 1 तारखेपासून तर महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत मी माझं गरम ताजा आहार प्लस नाश्ता या दोघांची टोटल आम्ही भरत होतो. पण आता जुलै महिन्यापासून आपल्याला फक्त एकदाच स्थानिक जो आपण गरम ताजा आहार देतो त्याची टोटल आपल्याला तिथे टाकायची आहे. ती कशी टाकायची आहे, त्याची टोटल कशी करायची आहे, हा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल की SCM आपण कसं भरणार आहोत ते. हे बघा मैत्रिणींनो, इथे आपल्याला जाऊन हे जे मोबाईल आहे हे चेक करायचं आहे की कोणाचा मोबाईल आहे का, तर इथे नाही आहे.
तुम्ही इथे जाऊन ते मोबाईल व्हेरिफिकेशन करू शकता. त्यानंतर इथे येणारा काळ, इथे बघा काय लिहिलं आहे, येणारा काळ लाभार्थी बदल. तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे क्लिक करून इथे तुम्हाला मिळून जाईल. हा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहू शकता. ते कोणाला संदर्भ द्यायचा असेल तर त्यांचं इथे नोंद आपल्याला येणार आहे, ते तुम्ही इथे जाऊन देऊ शकता. त्यानंतर लाभार्थी लसीकरण, इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की कोणाचं लसीकरण आहे राहिलं आहे का. तर लाभार्थी बेनिफिशरी म्हणजे लाभार्थीच्या वरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर आता गर्भवतीचा पण चेक करायचं आहे. तर हे सुद्धा खूप आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून हे राहून जातं हे काम, पण हे कामसुद्धा आपल्याला करायचं आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा इथे आता हा जो खालचा पर्याय आहे, गर्भधारणेदरम्यान वजन वाढ ANC तपशील, इथे जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे बघायचं आहे की बघा इथे कोणी आहे का. तर माझी ANC होती 6व्या महिन्यात हिचं चेकअप होता. आपल्याकडे जे आरोग्य तपासणी होते लाभार्थ्यांची, तेव्हा ANCचा सुद्धा एक कॅम्प असतो. तिथे आपण गरोदर स्तनदा मातेला घेऊन जाऊन तिथे त्यांची चेकअप करून घेतो. मग त्यावेळेला ते माझे ANC आलेली, ते मी ती केलेली आहे. त्यानंतर आपण चेक करायचं आहे की यांचं आपण वजन उंची भरलेली आहे की नाही. ते तिकडे जायचं, चेक करू शकतो की त्या लाभार्थीची मी वजन उंची ह्या महिन्यात भरलेली आहे की नाही. तर बघा जूनमध्ये मी तिची वजन उंची भरलेली आहे. तिचं हिमोग्लोबिन मी आम्ही टाकलेलं आहे, वजन उंची टाकलेली आहे, म्हणजे अपडेट डेट आहे तो. असंच आपल्याला स्तनदा मातेचं पण करायचं आहे. तिथेसुद्धा यांना स्तनदा मातेला ANC येत नाही. स्तनदा मातेला ANCचं अपडेट येत नाही आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये, पण चेकिंगला आपण त्यांना ANC जेव्हा तपासणी होते तेव्हा आपण घेऊन जातो. पण हे बघा इथे आपल्याला चेक करायचं आहे की तिचं मी व्यवस्थित, हे बघा इथे आपल्याला चेक करायचं आहे की तिचं ह्या महिन्याची मी वजन उंची भरलेली आहे की नाही, हिमोग्लोबिन भरलेलं आहे की नाही. ते आपल्याला इथे येऊन समजणार आहे की आपण ह्या महिन्यामध्ये हिची वजन उंची भरलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण जर पोषण ट्रॅकरमधले हे मी सांगितलेली कामं तुमचे बरोबर आहेत की नाही हे तुम्हीसुद्धा एकदा चेक करा. जर बरोबर असेल तर तुमचा इन्सेंटिव्ह हा कुठेच गेलेला नाही आहे, तुम्हाला पूर्ण इन्सेंटिव्ह येणार आहे. हा इन्सेंटिव्ह आपला कुठे कट होतो की जेव्हा आपल्याला वजन उंचीमध्ये मुलं जर समजा आपली सॅममध्ये आली किंवा मॅममध्ये आली तर आपला तिकडे आपला इन्सेंटिव्ह हा कट होऊ शकतो. पण त्यांच्या वजन उंचीमध्ये वाढ कशी होणार ह्याकडे आपण लक्ष दिलं, त्यांची वजन उंचीमध्ये वाढ झाली तर आपला तोही इन्सेंटिव्ह आपला कुठेही जात नाही, तोही पूर्ण इन्सेंटिव्ह आपल्या हातात असतो आपल्याला भेटण्याचा. पण बाकीची जी कामं आहेत, बाकीची जी 9 कामं आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे आपलं इन्सेंटिव्ह हा कुठेही आपला गेलेला नाही आहे. तो पूर्ण इन्सेंटिव्ह आपल्याला भेटणारच जर आपली ही कामं पूर्ण असेल तर. मैत्रिणींनो, मी आशा करते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी प्रयत्न करते की जेवढं मला माहीत आहे मी तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवेल. माझ्या सर्व मैत्रिणींचे आभारी आहे जे माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहतात. मला जेव्हा त्यांचे कमेंट्स माझ्यापर्यंत येतात तेव्हा मला समजतं की हा माझा व्हिडिओ ते पूर्ण पाहत आहेत, लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचत आहे, त्यांनाही माझा व्हिडिओ तेवढंच आवडत आहे. बस तुम्ही लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचवण्यास मला मदत करा. माझा व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.